चला नाश्ता करून घेऊया. ते बघा एक मंदिर आहे, जबरदस्त लोकेशन आहे. आमच्या ॲक्च्युली घरापासून थोडंसं म्हणजे 10-15 मिनटावरतीच आहे. हे वडा हा पाव चटणी टाका लाल चटणी. आणि याच्यामध्ये मिरची जाणार. मिरची नको मला, मिरची लाल चटणी फक्त. मग कोण टाकतं? ह्याचंच टाकलं की आतमध्ये. इकडे लक्ष माझं हळू तिकडे गेलं, इकडे काय करू नको. बघू हा स्पायडरमॅनचं छोटंसं पिल्लू आहे. अजून एक काढा इथे पण. स्पायडरमॅन नाही ना, स्पायडर प्लांट. सॉरी स्पायडर प्लांट. हे दोन किती येते हे माहितीये का? 1 2 जास्त होतील याला. हो दे हो दे हो दे. हे बघ, अरे तो पहिल्याला चांगला आहे. हो की 2 हे कितीतरी ह्याला हे आहेत. हे पण त्यात ऍड कर. हे आपल्यात पण एवढं नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी उठलो थोडा लेट, कारण आज संडे असल्या कारणाने आज काय लवकर उठायचं नव्हतं. म्हणजे उठलो मी 6 वाजताच, पण बोललो थोडंसं पडून राहूया. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. आजचा दिवस एकदम रेस्ट डे असणार आहे. आज काय जास्त काही काम नाही करायचं, प्लॅनिंग नाही काय जास्त. आपण झाडांना पाणी घालून घेऊया, कारण बघा हे पानं कसे गळलेत है ना. इथल्या झाडांना पहिलं पाणी घालूया आणि मग नंतर मग तिकडचं झाडाला पाणी घालूया. तर झाडांना झालेलं पाणी घालून. आणि ॲक्च्युली काय झालं, काल रात्री आहे ना माझा मित्र आला होता ना, लेटच झालं. 10 वाजेपर्यंत पकडा, 9-10 वाजता तो आला. तर त्याला भेटलो मी आणि थोडं लेट झालं, कारण त्याचं काम पण उशिरा झालं, त्यामुळे थांबायला लागलं मला. थोडंसं आम्ही भेटलो वगैरे, टाईमपास केला, थोडं खाल्लं पिलं मग निघालो. तर येता घरी यायला मला 12 वाजले, कारण भरपूर दिवसातून आला त्यामुळे तर थांबलो होतो मी. मग घरी येऊन बघतो तर तो डबा ठेवला होता मी, जो लंचला जो खाणार होतो ना, म्हणजे लंचचा जो डबा राहिलेला तो संध्याकाळी खाणार होतो. तर घरी येऊन बघतो तो आंबला होता तोपर्यंत. तर आज संडे असल्या कारणाने एवढं काही प्लॅनिंग नाही आज थोडंसं घरीच कामं करूया थोडीशी. कपडे वाळलेले आहेत, ते आज काढून ठेवूया. नवीन कपडे धुण्यासाठी बघूया किती कपडे तर मग धुवायला टाकूया. 7-8 कपडे आहेत, काढून घेऊया मग धुवायला टाकूया. हे पण कपडे धुवायला टाकायचे आहेत. तर कपड्यांची घडी घालूया आणि ठेवून टाकूया. तुम तो धोखेबाज हो, वादा करतो. तर फायनली आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि मी डब्याला कॉल केला होता आत्ता. तर खाली डबा ठेवला आहे, डबा घेऊन येऊया आणि थोड्या वेळात लंच आणि ब्रेकफास्ट एकदमच करून टाकूया. बघा डबा ठेवलेला आहे. चलो चला जाऊन बघूया डब्यामध्ये काय आहे.
चपाती अँड अरे वा, अंडा बुर्जी दिले मस्त एकदम. आज पहिल्यांदा अंडा बुर्जी. ते जुना डबा होता त्यांनी पण कधी अंडा बुर्जी दिली नाही. चिकन नाही दिलं तरी पण अंडा बुर्जी काहीतरी नॉनव्हेज दिलं आहे. खूप चांगलं आहे. चला बघूया आपण आता. हे वॉशिंग मशीनचे किती मिनिट राहिलेत? अजून 31. अजून अर्धा तास बाकी आहे. तर अर्धा तासानंतर मग आपण कपडे वाळत घालूया पहिले आणि नंतर मग खाऊन घेऊया. अजून 20 मिनटं दाखवत आहे. तर अजून 20 मिनटं आहे. तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो. 2 चपात्या खातो आणि 2 चपात्या लंचसाठी ठेवतो थोडंसं. कारण विचार केला होता नाश्ता लंच एकत्रच करायचा. पण ॲक्च्युली मला एक कॉल आला आहे माझ्या मित्राचाच आहे. तो बोलला मला की 2-3 दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता की जायचं. तर त्यांनी कॉल केला की संडेला पण जाऊया. तर तोपर्यंत कपडे पण धुवून होतील आणि आपल्याला नाश्ता पण होऊन जाईल. दोन चपात्या घेतो आणि 2 चपात्या लस ठेवतो. तर चला नाश्ता करून घेऊया. चांगलं झालं बुर्जी. तर चला फटाफट नाश्ता करून घेतो मी. आता वॉशिंग मशीन आवाज येत होता. तर 10 मिनटं राहिलेत वॉशिंग मशीनचे. नाश्ता करून झाले की ते कपडे वाळत घालून मग आपण निघूया लगेच. चला खाऊन घेतो मी. नाश्ता झालेला आहे. हे 2 घेतो आणि मग अजून 2 मिनटं दाखवत आहे. अजून वॉशिंग मशीन चालूच आहे. त्यांचा कॉल पण आला होता की बाबा ते आल्यात पोचलेत. तर जायचं आहे मला तिथे. त्याच्यामध्ये भुर्जी आहे. तर विचार करतो आहे भुर्जीला फ्रीजमध्ये ठेवतो. कारण कालचा डबा कसा आंबला ना त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर फक्त भुर्जी मी फ्रीजमध्ये ठेवतो. चपाती बाहेरच ठेवतो. चपाती असू देतच. बघा तर फायनली कपडे वाळत घालून झालेले आहेत आणि हे पण झालं बघ ते बंद करून टाकतो. चला फायनली सर्व झालेलं आहे. आता आपण निघूया कारण त्यांचा पण कॉल येतो सारखा. बघूया थोडं काम आहेत आमची. मी सर्व डिटेलमध्ये काय दाखवणार नाही तुम्हाला. पण थोडंसं काम आहे ती कामं करतो आणि मग रिटर्न येतो. तर फायनली आम्ही एका लोकेशनवरती आलेलो जिथं आम्हाला थोडंसं काम करायचं होतं. त्यासाठी तिथे बघा एक मंदिर आहे. जबरदस्त लोकेशन आहे. आमच्या ॲक्च्युली घरापासून थोडंसं म्हणजे 10-15 मिनटावरतीच आहे. तर इथेच जो पण आमचं वर्किंग होणार आहे ते आम्ही इथेच करणार आहे सध्या. तुम्हाला तोपर्यंत इथलं लोकेशन दाखवतो थोडंफार कसं आहे ते. ज्यांनी मला घेऊन आले ना त्यांनीच दाखवलं आहे लोकेशन. आणि मस्तच येते बाजूने बघा पूर्ण ग्रीनरी आहे. इकडे शेती आहे बघा. मस्त वाटते या साईडला. आणि हे मंदिर ॲक्च्युली आता आतमध्ये मी गेलो नाही अजून कारण आम्ही बाहेर आलो तर इथंच सुरुवात केली. कधीपासूनच हे मंदिर आहे आपलं? मंदिर पुरातन आहे. भरपूर टाईम होतो. तुम्ही कुठे इथे जवळच राहिला? मी इथे गावातच राहतो. ओके ओके ओके. चल थँक्यू. धन्यवाद सर. हे वडा, हा पाव चटणी टाकतो लाल चटणी. आणि याच्यामध्ये मिरची जाणार. मिरची नको मला. मिरची लाल चटणी फक्त. बस 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 बस. तर चला वडापाव खाऊन घेऊया. काय काय गोष्टी करायच्या ते करून मग निघायचं. तर फायनली आमचं झालेलं सर्व पॅकअप. आता निघतो आहे घरी. तर घरी जाऊन थोडंसं जेवतो. जे झाडाचे पॉट आणलेत ना मी तर त्याच्यामध्ये झाडं लावायचे आहेत. तर आत्याच्या मुलाकडे 2-3 झाडं आहेत. तर त्याच्या घरी जायचं आहे. ते झाडं लावूया आपण आणि घेऊया. तर चला मग आता आपण इथून निघूया पहिलं आणि घरी जाऊया. तर घरी आलेलो आहे. लंच करून घेतो थोडंसं. तर हे पॉट घेऊन जायचे आहेत. त्याच्याकडे त्यांच्या घरी ॲक्च्युली एक स्पायडर प्लांट आहे, स्नेक प्लांट आहे आणि अजून एक कुठलं तरी प्लांट आहे. तर ते 2-3 लावायचे आहेत. तर असं डायरेक्ट खाऊया आणि निघूया. आता मी काही ताटबीट घेत नाही कारण ह्याच्यातच खाऊन परत हे धुया लागेल ना. परत नवीन ताट कशाला काढून दूध बसू. तर लंच करून मी थोडंसं झोपलो होतो. तर आता फ्रेश झालेलं आहे. तर आपण चला निघूया फटाफट. हे पॉट घेऊन जाऊया आणि याचं झाडं लावून येऊया. ॲक्च्युली हे हार मला काढायचा आहे कारण हार विसर्जन केला पाहिजे. ते पाण्यामध्ये टाकला पाहिजे. फायनली मी इकडे पोचलेलो आहे प्रवीणच्या घरी आणि इथे झाड आहेत. तुम्हाला इथं दाखवते बघा. हीच झाडं आहेत
स्पायडर प्लांट आहे. ह्या झाडाला काय बोलते ते माहीत नाही मला. आणि हा स्नेक प्लांट. तर हे अशी 3 झाडं आहेत, ती लावूया आणि मग घेऊन जाऊया आपल्या घरी. तर व्हाईट शिरं बनवलेलं आहे. ॲक्च्युली या दोघींना खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे घरच्या घरी आता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी शिरं बनवलं आहे. एक घास खातो. आता ह्याच्यामध्ये 3 झाड, एक झाड हे आहे ते लावायचं आहे. तर कुठेतरी प्लास्टिकची पिशवी असते ती टिपऱ्या एक त्या होलो ठेवा, म्हणजे माती खाली पडणार नाही. कोण म्हटलं तो प्लांटवाला कोण तरी करायचे. होल केलेला आहे तर तिकडं तिकडूनच करून आणलं ते होल. मटका, फुटलेला मटका आहे तो. काय तू पण करणार? मिक्स करणार तू? मिक्स कर की हे वय वली आहे. काय करायचं? गणपती बनवणार आहेस? कधी? रात्री? कशाचं बनवणार? कुठं आहे माती? गावाला. आणि एक असे कुठलं तरी चांगलं काढजेलं जरा बारकसं चांगलं असं एकदम. मूळ कुठलं आहे ना? ह्याच्यात टाक. तिकडे बघ. बघा कसं मस्त बेबी स्नेक प्लांट आहे. हे एवढंच राहतं ना? आहे ना? तुझ्या एवढंच आहे का नाही म्हणू? तुझ्या एवढंच आहे का नाही? एका साईडला असं ना. त्याच्यातली टाक नाही थोडी माती. त्याच्यातली माती. हे काढू का एक? अरे हे चांगलं वाटतंय जरा. हे लाव. हां लाव. हे काढू का एक? बघितलं मधोमध ठेव. हो. दे तिला टाकू दे. दुसरं झाड लावतं. हे झाड लावतं तू टाक. टाक जा. दगड आहेत होय. अरे सांडले ते दगड सगळे. बस म्हणजे तरी पॅक राहील ना. ही नको बोलतोस ना टाकायला थोडं. फायनली एक स्नेक प्लांट झालेलं आहे. ह्याला काय बोलतो शो पीस आहे, पण भारी वाटते एकदम. असं मोर पीस असतं ना, बनवलं. हुशार माणूस आहे. मग कोण टाकतो? ह्याच्यातच टाकलं की आतमध्ये. एवढं बस ते एवढं पर्यंत. माझं मेन तर हेच होतं, स्नेक प्लांट आणि स्पायडर प्लांटसाठी. एक ॲडिशनल आहे फक्त. हे आता घेऊया तोडून. तू इकडे लक्ष, माझं हळूच इकडे गेलं. इकडे काय करू नको. बघू. बघा, हा स्पायडरमॅनचा छोटासा पिल्लू आहे. अजून एक काढ. हा इथे पण स्पायडरमॅन आहे ना. स्पायडर प्लांट. सॉरी स्पायडर प्लांटचा. हे 2. बापरे किती येते हे माहितीये का? 1 2 जास्त होतील याला. हो दे. हे बघ. अरे तो फैलेला चांगला आहे. हो की 2 1 कितीतरी ह्याला हे आहेत. हे पण त्यात ऍड कर. हे आपल्यात पण एवढं नाही. स्पायडरमॅन बोललो मी. मग चुकून बोललो स्पायडरमॅन. मला पण आता काय केलं पाहिजे माहिती आहे? विकत माती आणली पाहिजे एक चांगली, आणि सगळं मिक्स करून प्रॉपर सगळं भरलं पाहिजे. लाल वाले आणायचे. लाल कोकोपीट घेऊन यायचं. त्यात लाल वाले काळ्या अशा आणायचे नाही. लाल माती असते बघ, कोकणातली माती असते. लाल आणि कोकोपीट मिक्स. आणि खत पण घ्यायचं थोडंसं. कंपोस्ट खत. तू गावाला जातोस ना, हां. कंपोस्ट खत मी तुला खतांची नावं पाठवते. ती 10,000 रुपयाची खतं घेऊन ये फक्त. आणि गावाला ती सगळं माती मिक्स करून सगळं टाकायचं. गावाला 10,000 रुपयाला पाहिजे एवढी भेटतात आणि इथं महाग भेटतं. श्रावणी मनस्वी. मला पण आता घरी एक दिवस संडेला काय करतो, मस्तपैकी थोडी माती घेऊन येतो सगळ्या झाडांना. किचनच्या कट्ट्यावर घ्यायचं. हां परत काढून एक मध्ये लाव. हां मधोमधच लावा. हे पण लावते तसं. ह्या साईडला इथं तिकडं नको. ह्या इकडं कमी येतं ना, ह्या साईडला लावते. जरा इकडे हे येतं. तुझं भारी झालं असतं. ते उगाच हे केलीस. हे बारकं नको दुसरं. तोडलेस तर राहू दे. त्याचं आता काय हे इकडे असं दाबल, हे इकडे दाबल असं होईल. हा. हां ठीक आहे ना. हे जास्त होते ना. आमचं बघ कसं झालं. एकच होतं ते. मग एकच लावू का? बघू आता असू दे. आता तोडले मी. नंतर तू वाढची तेव्हा हे करता. हा चेंज मला करता वाटतं खाली घेऊ का व्हायचं? घे अजून खाली. हां
खड्डा कर की तिथं मध्ये. अजून काढ मध्ये, अजून काढ. ओलून जाईल किंवा यस. ते पकडल ना मूळ खाली. पकडल की. त्याच्यामुळे फुटले. तर फायनली हे पण झालेलं आहे आपलं स्पायडर प्लांट. पण ह्याचं जरा नाव काढून घे, काय याला बोलतात नक्की. हे दिसायला भारी वाटते पण फोटो काढून यावरच्या वर फोटो काढून गुगलला गुगलला टाकलं पाहिजे. बघ कसं येईल नाव ते. हे 3 गोष्टी झाल्या. तर हे मेन ते झालं. आता ह्याच्यासाठी आपल्याला हँगिंग पॉट घ्यायचा आहे. तुळसच आहे. हे तिचं नाव येत नाही, तुळस आहे एक प्रकारे. वास बघ ना तिचं. पण छान लागले. फक्त त्यानं स्प्रे न मारायचं. त्याला ना हे नाजूक लय वाटते. तू बघ ना, वार लागलं तरी तुटते ते. वाऱ्यानं हे कबुतरांना तोडलंय. चला, ही ठेवायची इथं माती. हो. हे माझे अमानत आहे. 1 2 3. हे काय करू? फायनली आमचं झाड लावून झालेलं सगळं तिन्ही. अजून हे कुठलं झाड आहे? ऊसच आहे ना हे. ऊसासारखं वाटतंय. बांबू प्लांट असलं मला वाटतं ह्यो. है ना? हां, हे बांबू प्लांट आहे. बाकीचे सगळे झाडे आहेत, बाकी नको. चला, फायनली झालेलं आहे प्लांट करून. सगळं प्लांट लावून झालेले आहेत. तर बघा, आणि आता माती आवरून घेतो आम्ही. तर मी आता निघालो आहे घरी जायला. हे बघा, हे एवढं घेतलेलं आहे. दर पकड, जमलं आहे का? उचलू नकोस, थांब, तुला बसायला लागेल बाईकवरती. तर हिला घेऊन चाललो आहे कारण ही मागे बसेल सीटवरती. ए चला, बंद धरायला पाहिजे असं. पप्पा आले की नाही? बस मधोमध धर. खाली दोन खाल्लं जमते का बघ, तिला झालंच ना. झालं. फायनली घरी पोचलेलो आहे आणि आता हे प्लांट काढून ठेवा. इकडे जरा जर इथं बाजूला ठेव, खाली ठेव. अरे पडलं वाकडं झालं, माती सांडली. ही पिशवी उचल तिनं. त्यात माती सांडले ना. आणि इकडे एक ते ठेवतो, लागलंच बाहेर. अंधार पडलाय पण ठीक आहे. दे इकडं. आणि हा इधर. चलो, 3 झाले. ह्यांना पाणी घालूया फटाफट. कर बंद. कसं घालायचं पाणी आता? थोडं घालून ठेवा, कारण माती थोडीशी ओली झाली म्हणजे काय टेन्शन नाही. इकडं आता हा एक लास्ट वाचलाय. ह्याला ॲक्च्युली स्प्रे करायला सांगितलं होतं पण आपण कोपऱ्यातून पाणी टाकू शकतो. ह्यासाठी टाकू थोडंसं. चला, दरवाजा बंद करूया. अर्ध जवळ ठेवूया. तर फायनली प्लांटिंग झालं सर्व. आता हिला घरी सोडूया. ब्लॉग आपण इथे एंड करूया. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.